मी ज्या ठिकाणी माझं महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात केलेली होती, ते महाविद्यालय आता थोड्याच वेळानंतर तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये येणार आहे. मी तर रस्त्यामधून जात आहे, की ज्या रस्त्याने मी पायी महाविद्यालयामध्ये जात होतो, तोच रस्ता हे या ठिकाणी तुम्हाला आता दाखवतो. आणि हे बघा, अतिशय दिमाखामध्ये माझं महाविद्यालय या ठिकाणी उभं आहे. याच महाविद्यालयामध्ये मी माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 1997 ते 2000 हा कालखंड मी या ठिकाणी BAचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. हे बघा, अतिशय तोच रंग आणि तशाच पद्धतीचं हे महाविद्यालय आजही दिमाखाने उभं असलेलं या ठिकाणी आपल्याला मी या ठिकाणी आता दाखवत आहे. तेव्हाचे प्राचार्य, जे मंत्री सर, अतिशय शिस्तबद्ध अशा प्रकारचे प्राचार्य, अभ्यासू आणि मुलांना अतिशय प्रत्येक क्षेत्रामध्ये वाव देणारं ते एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं. त्यामुळं माझं महाविद्यालयीन जीवन या ठिकाणी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने गेलेलं आहे. या ठिकाणी मी पदवीचं शिक्षण जे आहे ते इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये मी पदवीचं शिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी महाविद्यालयाचं नाव अतिशय त्याच अक्षरामध्ये कोरलेलं आहे. हा जो खालच्या बाजूने जो रस्ता दिसतोय, त्या रस्त्याने आम्ही पायी येत होतो, सायकलने, कधी पायी, अशा पद्धतीचं. आणि कमीत कमी बसस्टँडपासून ते हे महाविद्यालयाचं अंतर जवळपास 4 ते 5 किलोमीटर असायचं. आम्ही त्या पायीच प्रवास या ठिकाणी आम्ही करत होतो. ह्या ज्या काही विंडोज दिसतात का नाही, ह्या विंडोमध्ये, आणि इथे बघा, हे बॉटनिकल गार्डन दिसतं. या बॉटनिकल गार्डनमध्ये आम्ही अभ्यास करत बसलेला असायचं. माझे सगळे मित्र या बॉटनिकल गार्डनमध्ये आम्ही अभ्यास करायला असायचं. हा जो रस्ता आता दिसतोय खालच्या बाजूने येत असलेला, आणि ह्या ज्या खिडक्या मी तुम्हाला म्हटलं, या प्रत्येक खिडक्यांमध्ये एक खिडकी असायची शिष्यवृत्ती फॉर्मची, एक खिडकी असायची आयडेंटिटी कार्डच्या संदर्भामध्ये. ह्या बऱ्याचशा खिडक्या या ठिकाणी होत्या. आणि हा जो खालच्या बाजूचा जो रस्ता होता, हा आम्हाला रेल्वे स्टेशनकडनं येणारा हा रस्ता होता महाविद्यालयाकडे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय हिंगोली या ठिकाणी हे महाविद्यालय आपल्याला दिसतंय. अतिशय चांगल्या पद्धतीचं महाविद्यालय हे होतं. आणि आज खरोखरच त्या महाविद्यालयामुळं आज मी या ठिकाणी आज एका प्रोफेसर पदावर आज या ठिकाणी मी आज काम करतो आहे, पुण्यासारख्या नामांकित अशा महाविद्यालयामध्ये. खरं तर हे या महाविद्यालयाचं पूर्णपणे श्रेय या ठिकाणी या माझ्या आदर्श महाविद्यालयाला या ठिकाणी पूर्ण त्याचं श्रेय जातं. कारण या ठिकाणीच खरं तर माझ्या जीवनाची सुरुवात या ठिकाणी झाली. ह्याच्याच बाजूला हॉस्टेल आहे बघा. आता मी हॉस्टेल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं नाही, पण याच्या खालच्या बाजूला हॉस्टेल आहे. मी या ठिकाणी हॉस्टेलवर राहून हाताने स्वयंपाक करणं वगैरे, आणि नंतर आपलं या ठिकाणी जवळच महाविद्यालय असायचं. ते सुंदर अशा प्रकारचं हे माझं महाविद्यालय आजही मला त्याचा सार्थ अभिमान आहे.